वेलकम टू ऑनलाईन गुरु. ऑनलाईन गुरु या प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गोरक्षनाथ बोकरे. आज आपण जीपॅटचे ओरिएंटेड जीपॅटला विचारले जाणारे मेजर टॉपिक्स या ठिकाणी किंवा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधील मेजर टॉपिक ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर माझे शॉर्ट इंट्रोडक्शन. मी गोरक्षनाथ बोकरे, जीपॅट क्वालिफाईड विथ 146 स्कोर इन 2015, also NIPER qualified on the same year and post-graduated with specialization in pharmaceutics in 2017. Let's discuss the Drug and Cosmetic Act 1940. The main objectives of this act, Drug and Cosmetic Act 1940, was passed in 1940. But what are the main objectives? Why this act was passed in 1940? That is to make available standard quality of drug and cosmetic. ठीक है, स्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अवेलेबल करून देणे. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. आफ्टर दॅट द मेन फॅक्ट्स अबाउट दिस ॲक्ट इज द ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट वॉज पास इन 1940 and the rules was passed in 1945. These are the different things in the Drug and Cosmetic Act. The act was passed in 1940 and the rules was passed in 1945. The question may rises on that particular point, that act was passed in which year and the rules was passed in which year. ठीक आहे, तर हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या की ॲक्ट हा 1940 आणि रूल्स वॉज इन 1945. these are important for exam point of view. After that, the main topic किंवा मेन पॉइंट फॉर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आर शेड्यूल्स. बरेच वेळा काय होतं की शेड्यूल्सवर जीपॅट एक्झाम असो किंवा नायपर एक्झाम असो, ठीक आहे, किंवा कोणतीही गव्हर्नमेंट एक्झाम असो फार्मसिस्टची, तर शेड्यूलवर एक तरी प्रश्न विचारला जातो. जीपॅटच्या एक्झाममध्ये दोन किंवा 3 प्रश्न पण जीपॅटमध्ये शेड्यूल्सवर विचारले जातात. ठीक आहे, परंतु काय होतं की बरेच शेड्यूल्स असल्या कारणानं मुलांना हे पर्टिक्युलर शेड्यूल्स कशावर आहे हे पाठ होत नाही किंवा लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शेड्यूल्स ट्रिक्सनुसार किंवा त्या ठीक आहे त्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये असणारे की पॉईंट्सनुसार कसे ध्यानात ठेवायचे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. तर शेड्यूल ए. द शेड्यूल ए इज फॉर प्रो फॉर्मा फॉर फॉर्म्स ऑफ ॲप्लिकेशन्स. दॅट इज शेड्यूल ए. ठीक आहे, तर मग आता शेड्यूल ए ध्यानात कसं ठेवणार, तर शेड्यूल ए इज फॉर फॉर्म्स ऑफ ॲप्लिकेशन. द वर्ड ॲप्लिकेशन, ठीक आहे, या वर्डवरनं शेड्यूल ए फॉर ॲप्लिकेशन्स असं या ठिकाणी ध्यानात ठेवायचं. दॅट इज शेड्यूल ए. त्यानंतर शेड्यूल बी. शेड्यूल बी इज फॉर रेट्स ऑफ फीस फॉर टेस्ट बाय सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी और गव्हर्नमेंट अनालिस्ट. ठीक आहे, आता यामध्ये की वर्ड ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, जसं आपण शेड्यूल ए मध्ये की वर्ड ध्यानात ठेवला काय की फॉर्म्स ऑफ ॲप्लिकेशन, त्याचप्रमाणे शेड्यूल बी मधील कीवर्ड आहे फीज. ओके, शेड्यूल बी मधील कीवर्ड आहे फीज. तर बेस्ट फ्रेंड वरनं ध्यानात ठेवायचं शेड्यूल बी. शेड्यूल बी बेस्ट या वरनं फ्रेंड. शेड्यूल बी इज फॉर फीज, बेस्ट फ्रेंड. ठीक आहे, त्यानंतर शेड्यूल सी. शेड्यूल सी इज फॉर लिस्ट ऑफ बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट्स अँड शेड्यूल C1 इज फॉर अदर स्पेशल प्रोडक्ट. ठीक आहे, हिअर शेड्यूल सी स्टँड्स for our understand purpose. Let us assume C stands for compartment. Let us assume C for compartment, and compartment मध्ये आपण काय ठेवलेले बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट ठेवलेले एका कंपार्टमेंट मध्ये, आणि दुसरा कंपार्टमेंट म्हणजे शेड्यूल C1 यामध्ये काय ठेवलेले अदर स्पेशल प्रोडक्ट ठेवलेले आहेत. ठीक आहे, दॅट इज वी अंडरस्टँड शेड्यूल C and C1 इझी. ठीक आहे, शेड्यूल C मीन्स Schedule C stands for our understand purpose. Schedule C is for compartment. It is for list of biological and special products. And Schedule C1 is for other special product. Other compartment मध्ये other special products ठेवलेले आहेत असं या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. त्यानंतर शेड्यूल डी. शेड्यूल डी इज लिस्ट ऑफ ड्रग दॅट आर एक्झाम्प्टेड. ठीक आहे, दॅट आर एक्झाम्प्टेड. सो नो नीड टू अंडरस्टँड और टू कीप इन माइंड, नो नीड. ओके, आफ्टर दॅट शेड्यूल ई. ओके, शेड्यूल ई इज फॉर list of poisonous substances under Ayurvedic, Unani and Siddha system. Here the key point is poisonous. Here one word we have to keep in mind only, not whole sentence. Here schedule is, that is schedule E stands for evil. Okay, schedule E stands for evil. आणि evil म्हणजे काय की विष किंवा
ठीक आहे, विषयुक्त. तर मग पॉयझन म्हणजे पण काय, विष. तर शेड्यूल इज फॉर पॉयझनस, इज फॉर लिस्ट ऑफ पॉयझनस सबस्टन्सेस. सिंपल. शेड्यूल इज फॉर इव्हिल्स, दॅट इज इव्हिल म्हणजे काय, तर पॉयझनस. ठीक आहे, पॉयझनस सबस्टन्सेस. शेड्यूल इज फॉर पॉयझनस सबस्टन्सेस. आफ्टर दॅट शेड्यूल एफ. आफ्टर दॅट शेड्यूल एफ. शेड्यूल एफ इज फॉर स्पेस इक्विपमेंट अँड सप्लाईज रिक्वायर्ड फॉर ब्लड बँक. स्पेस इक्विपमेंट अँड सप्लाईज रिक्वायर्ड फॉर ब्लड बँक. हियर इन दॅट शेड्यूल एफ देर इज अ सब पॉइंट्स. ठीक आहे, इन दॅट शेड्यूल एफ, शेड्यूल F1, F2 आणि F3 म्हणजे शेड्यूल एफ मध्ये प्रामुख्याने सब पार्ट आहेत. शेड्यूल F1, F2 आणि F3 प्रामुख्याने या सब टाईप्सवर प्रामुख्याने परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर मग आता हे ध्यानात कसं ठेवायचं, तर शेड्यूल एफ सेपरेट ठेवायचं ब्लड बँकसाठी. ठीक आहे, शेड्यूल एफ, शेड्यूल सेपरेट एफ फॉर ब्लड बँक. आफ्टर दॅट इन दॅट सब टाईप्स कसे ध्यानात ठेवायचे F1, F2 आणि F3 मध्ये. तर ब्लड बँक आहे, या ब्लड बँकमध्ये काय काय आहे, बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन आहे. ठीक आहे, बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन आहे. त्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग आहे आणि अम्बिलिकल टेप्स आहे. ठीक आहे, म्हणजे ब्लड बँकमध्ये काय काय आहे की बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन आहे, त्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग ठेवलेले आहेत आणि अम्बिलिकल टेप्स ठेवलेले आहेत. फक्त हे काय करायचे आपल्याला सिरियली फक्त ध्यानात ठेवायचे. अगोदर काय काय बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन आहे, त्यानंतर मग सर्जिकल ड्रेसिंग आहे आणि त्यानंतर अम्बिलिकल टेप्स हे ब्लड बँकमध्ये ठेवलेले आहेत. सिंपल, लक्षात राहिला. फक्त शेड्यूल एफ सेपरेटसाठी ब्लड बँक ध्यानात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग त्या सब टाईप्सनुसार क्रमवार ध्यानात ठेवायचं. बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन. ठीक आहे, ब्लड बँकमध्ये ठेवलेली काय काय बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन, त्यानंतर सर्जिकल ड्रेसिंग ठेवलेली आणि अम्बिलिकल टेप्स ठेवलेले आहेत. शेड्यूल F1, F2 आणि F3. ठीक आहे, त्यानंतर शेड्यूल FF. शेड्यूल FF फॉर स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. आता हे कसं ध्यानात ठेवणार, FF ऑप्थॅल्मिक मीन्स द प्रिपरेशन विच आर रिलेटेड टू द आईज. ठीक आहे, आईज प्रिपरेशन्स. आणि आईज कन्सिस्ट ऑफ टू फोकसेस. Right, we all consist of two focus. Eyes consist of two focuses and schedule FF 2 focuses. त्याच्यावरनं ध्यान ठेवायचं ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. शेड्यूल डबल F स्टँड्स फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. आईज वरनं ध्यान ठेवायचं 2 फोकसेस. ठीक आहे, सिंपल. त्यानंतर शेड्यूल G. ठीक आहे, शेड्यूल G इज फॉर लिस्ट ऑफ सबस्टन्सेस रिक्वायर्ड टू बी यूज अंडर मेडिकल सुपरविजन. आता याच्यामध्ये प्रामुख्याने शेड्यूल G आणि शेड्यूल H यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं शेड्यूल G आणि शेड्यूल H मध्ये. ठीक आहे, आणि शेड्यूल H आहे लिस्ट ऑफ सबस्टन्सेस दॅट सोल्ड बाय रिटेलर ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे, आता शेड्यूल G कसं ध्यानात ठेवायचं, शेड्यूल G स्टँड्स फॉर जिनियस. ठीक आहे, शेड्यूल G स्टँड्स फॉर जिनियस. आता मग याच्यामध्ये जिनियस कोण आहे, तर मेडिकल सुपरवायझर जिनियस. ठीक आहे, जिनियस कोण आहे, मेडिकल सुपरवायझर. त्यामुळं शेड्यूल G इज list of substances required to be used under only medical supervisor and schedule H list of substances that sold by retailer. ठीक आहे, आता H ध्यानात ठेवायचं म्हणजे असे ट्रिक्स बनवायची काही गरज नाही. शेड्यूल G कळलं आपल्याला काय, जिनियस फॉर मेडिकल सुपरवायझर आणि शेड्यूल H इज बाय रिटेलर ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे, त्यानंतर शेड्यूल J इज फॉर लिस्ट ऑफ डिसीजेस अँड एलिमेंट्स दॅट ड्रग शुड नॉट क्लेम टू क्युअर. ठीक आहे, म्हणजे असे डिसीजेस ठीक की जे प्रामुख्याने ड्रग्सने क्युअर होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल कोणते, एड्स. ठीक आहे, कॅन्सर लाईक दिस. ठीक आहे, तर ते इट कम्स अंडर शेड्यूल J. ठीक आहे, लिस्ट ऑफ डिसीजेस अँड एलिमेंट्स दॅट ड्रग शुड नॉट क्लेम टू क्युअर. त्यानंतर शेड्यूल K इज फॉर लिस्ट ऑफ ड्रग्स दॅट आर एक्झम्प्टेड फ्रॉम प्रोव्हिजन रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग. दॅट आर एक्झम्प्टेड. ठीक आहे, शेड्यूल D मध्ये पण जे काही ड्रग्स आहेत ते एक्झम्प्टेड. त्यानंतर शेड्यूल K मध्ये पण लिस्ट ऑफ ड्रग्स दॅट आर एक्झम्प्टेड. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जात नाही मग. ठीक आहे, त्यानंतर शेड्यूल M इज फॉर GMP रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस. राईट, शेड्यूल M फॉर इज गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस. तर शेड्यूल M GMP हा जो काही ठीक आहे लेटर आहे M यावरनं ध्यानात ठेवायचं. शेड्यूल M फॉर GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हटलं की GMP हे सेपरेट ध्यानात ठेवायचं. शेड्यूल M आता याच्यामध्ये परत सब टाईप्स आहे. ठीक आहे, शेड्यूल M1, M2 आणि M3. जसे शेड्यूल F मध्ये बघितलं आपण, शेड्यूल F इज सेपरेट फॉर ब्लड बँक. त्यामध्ये नंतर F1, F2 आणि F3 आपण बघितले. काय बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन असतात, सर्जिकल ड्रेसिंग असतात, अम्बिलिकल टेप्स असतात. तसंच आता शेड्यूल M सेपरेट ध्यानात ठेवायचं. शेड्यूल M इज फॉर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. त्यानंतर M1, M2 आणि M3. ठीक आहे, तर M1, M2 आणि M3 मध्ये कसे ध्यानात ठेवायचे, तर हाय कॉस्ट मेडिसिनल डिव्हायसेसवरनं ध्यानात ठेवायचे.
M1 M2 आणि M3 हाय कॉस्ट मेडिसिनल डिव्हायसेस M1 M2 M3. मग हाय कॉस्ट हाय म्हणजे काय H म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स. ठीक आहे. रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स. ठीक आहे. त्यानंतर M2 रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक आणि M3 रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिकल डिव्हायसेस. आलं लक्षात. मग हे आपण कसं ट्रिक्स वापरली की हाय कॉस्ट मेडिसिन. हाय म्हणजे काय फक्त इनिशियल लेटरवरनं ध्यान ठेवायचं. हाय म्हणजे H इज होमिओपॅथिक मेडिसिन्स. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन. हाय कॉस्ट C फॉर कॉस्मेटिक्स रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक्स आणि M फॉर M3 मेडिसिनल डिव्हायसेस हाय कॉस्ट मेडिसिन M1 M2 M3 सिंपल. त्यानंतर शेड्यूल N. डिस्कस शेड्यूल N इज फॉर लिस्ट ऑफ इक्विपमेंट टू रन अ फार्मसी. ठीक आहे. तर फार्मसी रन करण्यासाठी कोणकोणती इक्विपमेंट असतात. ठीक आहे. त्याची लिस्ट प्रामुख्याने शेड्यूल N मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये कीवर्ड कोणता तर रन हा कीवर्ड आहे. ओके. रन हा कीवर्ड आहे. आता यामध्ये शेड्यूल N इज फॉर लिस्ट ऑफ इक्विपमेंट टू रन अ फार्मसी. रनिंग RUNNING रनिंग N आलाय. ठीक आहे. मग शेड्यूल N. ठीक आहे. या कीवर्डनं ध्यान ठेवायचं. रनिंग N जसं आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसमध्ये पाहिलं गुड मॅन्युफॅक्चरिंग M इट्स गुड मॅन्युफॅक्चरिंगचं M म्हणजे शेड्यूल M. त्यानंतर लिस्ट ऑफ इक्विपमेंट टू रन अ फार्मसी रन म्हणजे शेड्यूल N. त्यानंतर शेड्यूल O. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड. आता डिसइन्फेक्टंट फ्लुइड कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये समजा डेटॉल. ठीक आहे. फिनॉल जालिनॉल वगैरे हे आहेत डिसइन्फेक्टंट फ्लुइड. बरोबर. हे सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. आता फायनल इयरपर्यंत आले म्हणजे हे गोष्टी प्रामुख्याने डिसइन्फेक्टंट फ्लुइड वगैरे कोणते ते माहितीच असणार म्हणजे. आणि मग आता हे जे काही डेटॉल जायलोनॉल फिनॉल वगैरे याच्यामध्ये प्रत्येक वर्डमध्ये काय कोणतं लेटर आलं आहे O हा लेटर आलेला आहे. ठीक आहे. O. ठीक आहे. मग समजून टाकायचं की स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड हे कोणत्या शेड्यूलमध्ये तर शेड्यूल O मध्ये. ठीक आहे. डिसइन्फेक्टंट फ्लुइड मग कोणते डेटॉल जायलोनॉल फिनॉल याच्यामध्ये O हा लेटर आलं आहे मग इट इज कम्स अंडर शेड्यूल O. त्यानंतर शेड्यूल P. शेड्यूल P इज फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स एक्सपायरी. त्यानंतर शेड्यूल P1 इज फॉर पॅक सायजेस ऑफ ड्रग. ठीक आहे. आता लाईफ पिरियड याच्यावर इन द प्रिव्हियस इयर द क्वेश्चन वॉज आस्क्ड ऑन दॅट शेड्यूल P. ठीक आहे. आता लाईफ पिरियड और इट मे बी कन्सिडर ॲज अ शेप पिरियड. ओके. शेप पिरियड और लाईफ पिरियड ऑफ ड्रग इट कम्स अंडर शेड्यूल P. ठीक आहे. पिरियड P on this initial letter you can understand this or remember this schedule P1 life period of drug and schedule P is pack sizes of drug means whenever you read the schedule P the initial letter pack sizes or period life period of drug it remembers the schedule P itself. Okay. After that schedule Q is for list of dyes colors pigment to be used in cosmetics. Here the keyword is dyes and colors. And schedule Q stands for colors असं ध्यान ठेवायचं. It initially not stands for color. That is color means C. Here for a remembrance purpose you have to consider that only. ठीक आहे. schedule Q is for colors. त्यावरनं लक्षात ठेवायचं लिस्ट ऑफ डाईज अँड कलर्स पिगमेंट टू बी यूज इन कॉस्मेटिक्स. शेड्यूल Q कलर्स यावरनं ध्यानात ठेवायचं. That is schedule Q is for dyes and colors. त्यानंतर शेड्यूल R. After that schedule R. Schedule R is for standard for mechanical contraceptives including male and females. Standard for mechanical contraceptive including male and female. It comes under the schedule R. Then the schedule S. Schedule S for standard for cosmetics. Okay. Standard for cosmetics. Here you can remember this schedule by the tricks that is कोणती की संगीता कॉस्मेटिक्स वापरते. ओके. संगीता ही मुलगी कॉस्मेटिक्स वापरते. दॅट इज संगीता मी शेड्यूल S स्टँड्स फॉर संगीता स्टँड्स फॉर कॉस्मेटिक्स. ओके. संगीता कॉस्मेटिक वापरते. शेड्यूल S फॉर संगीता कॉस्मेटिक्स वापरते. त्यानंतर शेड्यूल T रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमाइसेस फॉर आयुर्वेदिक युनानी अँड सिद्धा सिस्टीम. हिअर हाऊ टू रिमेंबर दिस शेड्यूल T इज schedule T stands for trees. Okay. schedule T stands for trees and here we receive the Ayurvedic Unani and Siddha medicines. Ayurvedic medicines from trees. Here Ayurvedic medicine from trees or Unani system from trees. Okay.
सो शेड्यूल टी रिमेंबर बाय द ट्रीज आयुर्वेदिक युनानी अँड सिद्ध सिस्टीम. ओके, म्हणजे शेड्यूल टी वरनं शेड्यूल टी स्टँड फॉर ट्रीज आणि ट्रीजपासून आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स मिळवतो. ठीक आहे, त्यावरनं आयुर्वेदिक युनानी आणि सिद्ध सिस्टीम ध्यान ठेवायचे. रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस फॉर आयुर्वेदिक युनानी अँड सिद्ध सिस्टीम. त्यानंतर शेड्यूल यू आणि शेड्यूल U1. आता हे दोन शेड्यूल्स कसे ध्यानात ठेवायचे तर शेड्यूल यू शेड्यूल यू इज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ मटेरियल अँड ॲनालिटिकल रेकॉर्ड्स ऑफ ड्रग शेड्यूल यू. And schedule U1 is for manufacturing of raw material and analytical records of cosmetics. Here, by the names, you can understand this schedule. Schedule U stands for Umesh. Okay, Umesh candidate आहे. Schedule U, Umesh हा काय करतो? Analytical record of drug ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे, Analytical record ठेवण्याचं काम करतो. ड्रगचा Analytical record ठेवायचं काम कोण करतं? उमेश करतो. आणि त्याचे जोडीदार कोण आहे? उषा आहे. U1 म्हणजे उषा. ठीक आहे, हे काय करते की कॉस्मेटिक्सचं ॲनालिटिकल रेकॉर्ड ठेवण्याचं काम करते. ठीक आहे, ॲनालिटिकल रेकॉर्ड ऑफ कॉस्मेटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ मटेरियल अँड ॲनालिटिकल रेकॉर्ड ऑफ कॉस्मेटिक्स. ओके, मीन्स यू कॅन अंडरस्टँड शेड्यूल यू अँड शेड्यूल U1 बाय देअर नेम्स, इनिशियल नेम्स. U फॉर उमेश, U1 फॉर उषा. ठीक आहे, तर उमेश काय करतो? ॲनालिटिकल रेकॉर्डचं ड्रगचं ॲनालिटिकल रेकॉर्ड ठेवण्याचं काम करतोय. ठीक आहे, आणि U1 उषा काय करते? कॉस्मेटिक्स. ठीक आहे, कॉस्मेटिक्सचं ॲनालिटिकल रेकॉर्ड ठेवण्याचं काम करते. त्यानंतर शेड्यूल व्ही इज फॉर स्टँडर्ड फॉर पेटंट ऑर प्रोप्रायटरी मेडिसिन्स. स्टँडर्ड्स फॉर पेटंट ऑर प्रोप्रायटरी मेडिसिन. हिअर हाऊ टू रिमेंबर दिस शेड्यूल व्ही? शेड्यूल व्ही स्टँड्स फॉर विक्ट्री. ओके, शेड्यूल व्ही स्टँड्स फॉर विक्ट्री. आणि विक्ट्री कधी होते? त्यावेळेस आपण कोणतंही पेटंट मिळवतो किंवा एखादी प्रोप्रायटरी मिळवतो त्यावेळेस विक्ट्री होते. ठीक आहे, त्याच्यामुळे शेड्यूल व्ही is for patent, victory for patent and proprietary medicines. Okay, that is schedule V. त्यानंतर schedule W. Okay, schedule W, that is for list of drugs marketed under generic name. Okay, schedule W is for list of drugs marketed under generic names. After that, schedule X is for list of narcotic and psychotropic substances. ठीक आहे, list of narcotic and सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. शेड्यूल एक्स. आता ध्यानात कसं ठेवणार? शेड्यूल एक्स म्हणजे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स. शेड्यूल एक्स आपण एक्स कधी मानतो की जी गोष्ट ठीक आहे आपल्याला माहिती नाही किंवा जी गोष्ट आपण अजून करून चालत नाही, आता गणितामध्ये आपण पाहत असतो तर ती गोष्ट आपण एक्स मानतो. ठीक आहे, मग आता या शेड्यूलमध्ये एक्स कोणती गोष्ट मानलेली आहे? नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ह्या गोष्टी एक्स मानलेल्या आहेत किंवा गृहीत धरलेल्या नाही. त्याच्यावरनं हे शेड्यूल एक्स ध्यानात ठेवायचं. लिस्ट ऑफ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस फॉर शेड्यूल एक्स. ज्याच्या काही आपण गोष्ट गृहीत धरलेली नाही आहे. दॅट इज फॉर शेड्यूल एक्स. आफ्टर दॅट शेड्यूल वाय. ठीक आहे, शेड्यूल वाय इज फॉर रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन्स ऑन क्लिनिकल ट्रायल फॉर इम्पोर्ट ऑफ ड्रग्स. फॉर इम्पोर्ट क्लिनिकल ट्रायल्स. हिअर द मेन कीवर्ड इज क्लिनिकल ट्रायल्स. ओके, क्लिनिकल ट्रायल्स. हिअर आता या शेड्यूलमध्ये आपण प्रत्येक शेड्यूलवर ट्रिक्स दिलेली आहे एक्सेप्ट शेड्यूल W अँड शेड्यूल Y. ओके, आता जो कोणी अभ्यास करतोय प्रामुख्याने ठीक आहे लक्षपूर्वक किंवा मनापासून जो कोणी अभ्यास करतोय त्याला प्रत्येक गोष्ट ट्रिक्स बनवायची गरज नसते. प्रामुख्याने शेड्यूल भरपूर असल्या कारणानं फक्त जे मनापासून अभ्यास करतात त्यांना काही शेड्यूल्सवरच फक्त काय करावं लागतं? ट्रिक्स बनवावी लागते. प्रत्येक शेड्यूल ट्रिक्स बनवायची गरज नाही. काही शेड्यूल्स समजा आता शेड्यूल वाय हा शेवटचं शेड्यूल आहे. मग क्लिनिकल ट्रायल आहे. सुरुवातीला काय होतं? मुलांची सुरुवातीचे 1-2 शेड्यूल ध्यानात राहतात. बरोबर, वाचायला लागलं कारण सुरुवात आपण त्यापासून करत असतो शेड्यूल. ठीक आहे, त्यामुळे शेड्यूल A, B लक्षात राहतात आणि शेवटचे शेड्यूल लक्षात राहतात. मग तिथे ट्रिक्स बनवायची काही गरज पडत नाही. ठीक आहे, जसं शेड्यूल A आणि B तसं शेड्यूल वाय. ठीक आहे, त्यामुळे शेड्यूल वायवर आपण ट्रिक्स बनवलेले आहे ते लक्षात राहतं. शेड्यूल वाय इज फॉर क्लिनिकल ट्रायल सेपरेट. आणि शेड्यूल W इज फॉर ड्रग्स मार्केटेड अंडर जेनेरिक नेम. प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी हे करायची गरज नाही, ट्रिक्स बनवायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा विषय प्रामुख्याने JPETच्या परीक्षेमध्ये या सब्जेक्टवर प्रश्न विचारले जातात. जवळपास 4 ते 5 प्रश्न हे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सवर विचारले जातात. तर हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आपण या ऑनलाईन गुरुच्या माध्यमातून पूर्ण रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत.
ठीक आहे. अशाच ट्रिक्स यापुढेही लेक्चरमध्ये दिल्या जातील, ठीक आहे. कारण बऱ्याच वेळा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सवर फॅक्च्युअल डेटा विचारला जातो परीक्षेमध्ये, जीपेट असो किंवा नायपर एक्झाम असो, ठीक आहे. मग हा डेटा प्रामुख्याने आपल्याला हसत खेळत किंवा ट्रिकच्या माध्यमातून कसा लक्षात ठेवायचं हे आपण पुढच्या लेक्चरमध्येही बघणार आहोत, ठीक आहे. तर हे ऑनलाईन गुरु ॲप्लिकेशन लाईक करा, इन्स्टॉल करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा. ओके, थँक्यू.